ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाला श्वेताचा मेसेज आल्यामुळे मग आता श्वेता जी आहे ती मात्र मेसेज करून आता सांगत असते की इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. मग श्वेताला काय झालं असेल हेही आता विचारलं जातं. तेच आता ती हवालदार म्हणते, श्वेताने मेसेज केला आहे, बघून घे. मग श्वेताने केलेला मेसेज आता ती वाचू लागते. श्वेताचा मेसेज वाचल्यावर तिला कळत की सगळे सुभेदार कुटुंब इकडे सायलीला भेटायला आलेले आहेत. त्यामुळे आता ती जराही वेळ वाया घालवत नाही. पहिल्यांदा सायलीला भेटायला म्हणून ती आता आलेली असते, कारण तिला कळलेलं असतं की सगळे सुभेदार सायलीला भेटायला आलेत. तेच इकडे मधुभाऊ आता सायलीला सांगत असतात की मला मुळातनं कळतच नाहीये की हे सगळं काही होतं तरी कसं, म्हणजे आधी विचारही केला नव्हता की या सगळ्या काही गोष्टी एवढ्या घडतील, पण हे आता अजिबच घडतंय असं बोलून आता मात्र इकडे मधुभाऊ सायलीला बोलत असतात. सायली म्हणत असते की आपण तर सगळ्या गोष्टींची चौकशी करतोय, सगळं काही आपण आपल्या मनाप्रमाणे करतोय, आणि मग तरी सुद्धा हे असं कसं काय होतं, मला काहीच कळत नाहीये. तेव हापासना इकडे आता मधुभाऊ सांगत असतात की या सगळ्यात आतनं सुद्धा लवकरच बाहेर पडायचं आहे आपल्याला. तेच दुसरीकडे मात्र सायली म्हणत असते की माझा ह्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, हे नक्कीच काही ना काही करतील आणि मला या सगळ्यातून बाहेर काढता येईल. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सगळ्यांना सायलीच प्रूफ वाटत असतं की सायलीने हे सगळं केलेलं नसताना सुद्धा बिचाया सायलीला किती काय काय सहन करावं लागतंय. आणि त्यामुळेच ना पूर्ण आजी म्हणत असते की सायली, आमचा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे की तू असं काही करणार नाहीस. ते कारण तू जे आहेस ना ते प्रत्येक वेळेला परफेक्ट काम करत असतेस, त्यामुळेच मला असं वाटते. तेच दुसरीकडे मात्र आता प्रियाही तिथे येते आणि प्रिया तिथे आल्यानंतर सगळ्यांनाच राग येतो. प्रिया आता म्हणत असते की पूर्णाची तू आलीस का? पूर्णाजी बघतेस ना, तू जे काही आहे ते तुझ्या समोर आहे. अगं मी सुद्धा प्रेग्नेंट आहे, माझ्या पोटात आता बाळ आहे, आणि तुला तर कळतच असेल ना माझ्या पोटातल्या बाळाला सुद्धा तुझी गरज आहे, पतवंड आहे ते तुझं. असं बोलून ती आता सांगत असते. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना, तेव्हा मात्र इथे पूर्णा, आजी आणि बाकी सगळी जण ना खूप राग जास्त रागराक्षेत इथे करत असतात प्रियाचा, आणि म्हणत असतात की हिला आतमध्ये पाठवलंच कोणी, मुळात ना हिचा आणि आपला काही संबंध नाहीये. मग इथे येण्यासाठी परमिशन घ्यावी लागते. मग हिला परमिशन दिली तरी कोणी इथे येण्याची कारण हिचा आणि आपला संबंध नाहीये असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं, मी परवानगी घेऊन आली नाहीये का? मी सगळ्याची परवानगी घेऊन आलीय. मला तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि याचसाठी मी आले. प्लीज माझं ऐकून घ्या ना तुम्ही सगळेजण. सायलीला जसं भेटायला आलात तसं माझाही विचार करा ना. मीही फक्त तुमच्यासाठी इथे आले. मलाही असं वाटतं की तुम्ही माझेही लाड करावेत. माझ्याकडून झाल्या असतील चुका, मग आता इकडे सायलीने तर माझ्यापेक्षा मोठी चूक केलेली आहे. तिने मुलींची तस्करी केलेली आहे, एवढा मोठा गुन्हा केलाय तिने, असंही आता प्रिया बोलत असते. प्रियाने असं म्हटल्याबरोबर आता पूर्णाजी आक्रमक होते आणि पूर्णाजी आता म्हणत असते की सायलीने काही केलेलं नाहीये, माझा सायलीवर पूर्ण भरोसा आहे. आणि राहिला प्रश्न तुझा आणि सायलीचा, सायलीची आणि तुझी कधीच बरोबरी होऊ शकत नाही, कारण सायली असं काही करणं शक्यच नाही. सायली जी आहे ना ती पूर्णपणे पवित्र आहे आणि सायली अशा काही गोष्टी करणं अशक्यच नाहीये. त्यामुळे सायलीवर हे खोटे आरोप लावलेत. सायलीला या खोट्या आरोपांमध्ये फसवल गेलेलं आहे. पण आमची सायली या लवकरच सगळ्यातून सुटेल यावर सुद्धा माझा संपूर्ण विश्वास आहे, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता पुढे पाहायला मिळत असतं
की इकडे आता जी सायली असते ती मात्र आता आपल्या कुटुंबासोबत असते, परंतु आम्हाला ना प्रियाशी जराही बोलायचं नाहीये असं सगळ्यांनी सांगून टाकलेलं असतं. हिला जरी परवानगी भेटलेली असली तरी सुद्धा आम्हाला हिच्याच्या सोबत एकही शब्द बोलायचा नाहीये असंही आता बोललं जात असतं. त्याबरोबर आता इकडे मात्र ती जी प्रिया आहे ना ती आता त्या तिच्याबरोबर असणाऱ्या त्या हवलदारला सीमाला सगळ्याची ओळख करून देत असते आणि ती म्हणत असते की बघा, ही माझी नंदा आहे, ह्या माझ्या आजी सासू आहे, ही माझी सासू आहे. मग आता ही सगळी ओळख करून देताना ना अस्मिताच डोक फिरलेलं असतं. अस्मिता म्हणत असते की मी तुझी कोणी सुद्धा नाही समजलं नानी, इकडं ना चालती हो, आम्हाला ना तुझं तोंडही बघायचं नाही, तुझ्याशी बोलायचंही नाहीये. प्रियाचा सुद्धा पूर्णाजी चांगलाच पान उत्तारा करते, तिचा अपमान करते जेणेकरून तिकडनं जायला हवी. पण इकडे मात्र आता प्रियाना अपमान होऊन सुद्धा ना तिथेच थांबलेली असते, कारण तिला ना मुद्दाहून ह्या लोकांना त्रास द्यायचा असतो. तिला आता ह्या सारख्यामध्ये आपला हात धुवून घ्यायचा असतो आणि याचसाठी ती आलेली होती. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सगळं कुटुंब सायलीच्या पाठीशी उभा आहे. याचा आता प्रत्येकी जण प्रियाला करून देतात आणि सखी जण प्रियाला सांगत असतात की तुला असं वाटत असेल की आमची सायली एकटी आहे, पण सायली ही एकटी नाहीये. सायली सोबत आम्ही सखी जण आहोत असंही आता बोललं जात असतं आणि प्रत्येकाने एक एक करून हात आपल्या हातात घेतलेला असतो. तेच आता सायली सुद्धा प्रियाला धमकावते आणि प्रियाला सरळ म्हणते की तुला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये म्हणते तू हुशार आहेस, तू या सगळ्यामध्ये अडकणार नाहीस, पण मी तुला सांगू का, या सगळ्यातून मी लवकरात लवकर बाहेर पडणार आहे आणि मी या सगळ्यातून बाहेर पडेल ना तेव्हा तुला समजेल की मी काय आहे आणि काय नाही ते. मला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने अडकवलं गेले नाही सगळं मी ओळखून आहे. तेच आता इकडे प्रियाम हणत असते की प्लीज माझं ऐकून घ्या ना, मी सुद्धा तुमची सून आहे. त्याच वेळेला इकडे अर्जुन म्हणत असतो की हिला इकडनं घेऊन जा, आम्हाला हिच्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये. मग तेव्हापासनं इकडे आता प्रियाला सांगितलं जातं की चल, प्रियाला आता वेळ जो दिलेला असतो 5 मिनिटाचा, तो 5 मिनिटाचा वेळ सुद्धा आता संपत आलेला असतो. त्याचमुळे आता प्रियाला तिची हवलदारही ओरडत असते, कारण आता वेळ संपलेली आहे. इथे मात्र प्रिया तिला हव्य तसं बोलत असते. म्हणजेच ती आता सांगत असते की तुम्ही लोक माझं ऐकून घ्या ना, पण इथे पूर्ण आजीच काय सगळं सुभेदार कुटुंब आता प्रियाला तिकठाक लावून लावत असतं. कारण मग आता ती लोक बोलत असतात की आम्ही भेटायला आलोय, ते फक्त आणि फक्त इकडे असणाऱ्या सायलीला, आम्ही तुला भेटायला नाही आलोय, हे सगळं काही स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात ना तेव्हा मात्र इथे आता प्रियाची जी हवलदार असते ती मात्र प्रियाला ओरडत असते आणि प्रियाला म्हणत असते की प्रिया, चल, झेलर मॅडमने जो टाईम दिला होता तो संपला आहे. आता इकडे सगळे जण इथे प्रियाला दोष देत असतात, प्रियाला तिकडन हाकलून लावत असतात. प्रियाला जस कलो लावतात ना तस आता तिकडनाप रियाला नाईलाज असतो का जावं लागत असतं. आता सगळं कुटुंब आता मात्र सायली बरोबर उभं असतं. सायली जी आहे ती मात्र आता म्हणत असते की काय चाललेलं आहे ना, ही जे चालू दे. आता सगळे जण म्हणत असतात की आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला सुद्धा ही इथे भेटेल, काय चाललंय ना हे काहीच कळत नाही. आता इकडे सायली जी आहे ती म्हणत असते की असं कसं तुम्हाला म्हणून सांगते, ही नाही इथेच असते आणि ना हिला ना त्रास द्यायला म्हणून आवडतं, मी इथेच आहे हे तिला कळले. मग तुम्ही दोघेही जण एका सेलमध्ये नाही आहात ना, एकाच सेलमध्ये नाही आहोत, पण जेव्हा त्रास यायचा असतो ना तेव्हा ती बरोबर त्रास द्यायला म्हणून येत असते असंही आता म्हटलं जात असतं. मग आता या मूर्ख मुलीकडून तुला त्रास होणार हे माहितीच होतं, कारण ही त्या क्षणाची वाट बघत होती ना. हिला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना
त्या एवढ्या काही वाटत नसतील, पण आपल्याला या सगळ्याचा त्रास होतो. तू काळजी करू नकोस, तू लवकरात लवकर इथून बाहेर पड. आणि आम्हाला खात्री आहे तू हे सगळं केलेलं नाहीये, तरी सुद्धा तुला आता चुकीच्या केसमध्ये अडकवलं गेलेलं आहे. अर्जुन, तू लवकरात लवकर सायलीला बाहेर काढण्यासाठी मदत कर. त्याचबरोबर आता इकडे सायलीची काळजी घ्यायला या मॅडम सुद्धा आहे. त्या खूप जास्त छान काळजी सायलीची घेतात असंही आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र हो मी घेईन मॅडमची काळजी करू नका असं देखील त्या हवालदार मॅडम ज्या आहेत त्या बोलत असतात. आणि त्याचबरोबर साईला सांगितलं जातं की तू वेळेवर खात जा, औषध जी आहे ती सुद्धा घेत जा, कारण आता आम्हाला तुझ्याबद्दलच काळजी वाटते. तुझं सगळं काही ठीक होऊ दे, सगळं काही व्यवस्थित होऊ दे असंही आता म्हटलेलं असतं. तेच आता दुसरीकडे मात्र आता चैतन्य आणि त्याचसोबत इकडे अर्जुन आणि प्रतिमा निघत असताना ना सायली म्हणत असते की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे असं बोलून आता सायली जी आहे ना ते थांबवून घेते. सायलीने थांबवल्याबरोबर आता मात्र बाकी पुढे सगळे जण जातात, तर सायली मात्र या सगळ्यांना थांबवते आणि या सगळ्यांसोबत बोलत असते. तेच दुसरीकडे मात्र आता पूर्णा, आजी आणि बाकी सगळे इतर निघून जातात. तर सायली आणि थांबलेली असतानाच ना सायलीला प्रतिमा आत्या म्हणत असते की गुरुना काय झालं. त्यावर प्रतिमा आत्यांना आता सायली सांगत असते की मी काय म्हणते, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू प्लीज अन्नपूर्णा निवासमध्ये राहा ना, सगळ्यांची काळजी असंही आता म्हटलेलं असतं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे जी सायली आहे तिला मात्र प्रतिभा बोलत असते की तू काळजी करू नकोस, मी आहे अन्नपूर्णा निवासमध्ये, सगळं काही ठीक होणार आहे. मग तर झालं. या सगळ्या काही गोष्टी आता सांगितल्यानंतर इकडे आता ती बाबांबद्दल सुद्धा चौकशी करते की बाबा कसे आहेत, काय आहे त्याबद्दल. ओ हो, बाबा ठीकच आहेत, पण बाबांना मी गोष्ट सांगितली नाहीये, कारण बाबांना जर मी ही गोष्ट सांगितली तर ते सगळं काही सोडून ना पहिल्यांदा इथे निघून येतील, म्हणूनच मी बाबांना सांगितलं नाहीये. इथे आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू नीट काळजी घे, तशी मी तुझी लवकरात लवकर सुटका करेन. मग आता सायलीही म्हणत असते की माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या परफेक्ट कराल, हेही मला माहिती आहे असंही आता बोललं जात असतं. तेच आता दुसरीकडे अर्जुन जाताना ना सायलीला घट्ट मिठी वगैरे मारतो आणि आता सायलीला घट्ट मिठी वगैरे मारून तो तिला सव्य घेतो. तिला म्हणत असतो की तू जराही काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या नीट होतील, ठीक आहे ना असं बोलून तो आता तिला सव्य घेत असतो. तेव्हाच ना तो आपल्या बायासाठी सुद्धा हात लावतो, म्हणजेच तो आता तिच्या पोटावरून हात वगैरे फिरवतो. जसा तू तिच्या पोटावरून हात फिरवतो ना, तसं मात्र आता सायली त्याच्याकडे पाहत असते. सायली म्हणत असते की नका त्रास करून घेऊ, सगळं काही ठीक होईल, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की हो मला कळते सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, तरी सुद्धा मला जसं वाटते ना तू लवकरच इथून बाहेर पडशील, पण स्वतःची काळजी घे असंही आता अर्जुन साईला बोलत असतो. अर्जुनने आता पुढची सुद्धा सगळी तयारी करून घेतलेली असते, कारण आहे ना त्याला जराही वेळ आता वाया घालवायचा नसतो. सायलीला इथून निर्दोष सोडवण्यासाठी तो वाटेल ती मेहनत घेणार असतो, कारण त्याला आता सायलीला इथून सोडवायचं असतं. सायली इथे प्रियाच्या कचाटात राहिली तर तिला अजून मानसिक त्रास होईल हे सुद्धा अर्जुनला माहिती होतं, आणि जिथे तिची चूक नाहीये तिथे तिने का जास्त दिवस राहावं असाच विचार तो करतो. आणि त्याच वेळेला सायलीने अर्जुनला हे सुद्धा सांगितलेलं असतं की मी जोपर्यंत नाहीये तोपर्यंत सगळ्या घरच्यांना नीट समजून घ्या. तेच आता तिकडनं अर्जुन निघून गेल्यानंतर सायलीसोबत ज्या हवालदार असतात त्या मात्र सायलीला म्हणत असतात की खरंच ना
तुझं कुटुंब केवढं मोठं आहे आणि सगळं कुटुंब तुला किती प्रेम करत, किती जीव लावतं यावरूनच तू कशी आहेस ना या सगळ्या गोष्टी ना कळतात. खरंच या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर ना बरंच वाटते मला. आणि एवढी प्रेम करणारी माणसं तुझ्याजवळ आहेत हे बघून मी धन्य झाले. असेही आता त्या मॅडम बोलत असतात. तेच आता सायली म्हणत असते की हो माझं कुटुंब हे खूप खूप मोठं आहे आणि सगळी जण माझं प्रेम कौतुक लाड करतात. आणि तेव्हाच ना दुसरीकडे आता एक जो वकील आहे तो खरंतर महिप्त आणि त्याच सोबत इकडे आता सचिन आणि राकेशला भेटायला आलेला असतो. महिप्त बाबा की जय असं म्हणत तो महिपतचे आशीर्वाद वगैरे घेत असतो. महिपतला सांगत असतो की आज तुमच्या आशीर्वादामुळे ना मी ही केस घेत आहे. म्हणजे मला त्या अर्जुन सुभेदारला हरवायचं आहे. आणि मग तुम्ही जो म्हणताय ना सुरेश त्याला सगळ्यातून मी निर्दोष सोडवेन. तुम्ही काळजी करू नका. त्या अर्जुन सुभेदारच्या बायकोला कसं अडकवायचं, कसं फसवायचं ना हे मला बरोबर कळतं असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता तुमचे आशीर्वाद असतील ना तर मी काही करू शकतो असंही आता तो वकील जो आहे तो बोलत असतो. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता महिप्त बाबा म्हणत असतात की हो आमचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. आम्हाला माहिती आहे की तुम्ही कसे आहात आणि काय नाही ते. त्यामुळे आता मी ही केस घ्यायला तयार आहे. तुम्ही जराही काळजी करू नका. मी आहे ना, मी करेन हे सगळं काही मॅनेज असंही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच आता महिपतला आता एवढा सगळा सपोर्ट आहे म्हटल्यावर महिप्त जामच खुश असतो. कारण आता तो वकील जो आहे ना तो महिप्तला म्हणत असतो की तुम्ही जराही काळजी करू नका, जराही टेन्शन घेऊ नका, कारण ही केस आपल्या बाजूनेच असेल आणि मी त्या सुरेशची सुटका करेन हे देखील आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता हे सगळं काही वकील बोलतात ना तेव्हा कुठे जाऊन इकडे असणाऱ्या महिपतला खूप जास्त असा आनंद होतो. महिपतने हे इमॅजिनच केलं नव्हतं की या सख्यातून त्याची सुटका होईल अशी. आणि महिप्त बाबा की जय म्हटल्यावर इकडे आता महिप्त या सगळ्याचा फायदा करून घेत असतो. महिप्त बोलत असतो की बघितलंस का, फक्त माझं नाव घेतलं तर त्याच्या दिवसाची सुरुवात होते. मग तो माझ्यासाठी काम करणार नाही का? करणारच. तो माझ्यासाठी एवढं छान काम करणारच. मग तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. आणि तेव्हा इकडे आता लगेच ना सचिनने कॉल केलेला असतो आणि सचिन आता ह्या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन देत असतो की सुरेश तू काळजी करू नकोस, तुझी सुटका होणार. आणि त्या सायली सुभेदारला अडकवण्यासाठी ना मस्त असं प्लॅनिंग करायचं आहे, समजलं ना. दुसरीकडे ही गौरी जी आहे ना तिने रडून रडून धुमाकूळ घातलेला असतो. पूर्ण घर तिने आता डोक्यावर घेतलेलं असतं. जसं आता तिने पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं असतं तस आता कुसुमला इथे मात्र ओरडत असतात. मधुभाऊ की तू तिला इथे कशाला आणलंस? तू तिथे तिला आणलं नाही पाहिजे होच, बघितलंस ना आता तू आणलेस. हणून किती हाल चालेत ते अगं नाही केलं पाहिजे होच तू तसे. एकतर आम्ही आत्ता आलोय अहो मधुभाऊ, हिला मी आश्रमामध्येच घेऊन थांबले होते. पण तुम्हाला काय सांगू, हिला तिथे घेऊन थांबलेली असताना ना तेव्हा सुद्धा नाहीची रडड सोडूच होती. मग मी म्हटलं जरा श्वेताकडे येईल तर थोडी शांत होईल, पण नाही ना, हिला फक्त आणि फक्त सायलीच हवी आहे. मग आता सायलीला किती जीव लावतात ना लहान मुलं. आपल्याला सुद्धा सायली शिवाय करमत नाही. पण आपण थोडी ना असं दाखवणार आहोत, आपण रडून दाखवू शकत नाही ना. तोच तर फरक आहे हो, बरोबर. मग आता त्या मुलीला हळूहळू का होईना शांत करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पण आता ती म्हणत असते की मला ना सायली ताईला भेटायचं आहे, सायली ताईला भेटायचं आहे. म्हटल्याबरोबर आता मात्र सायलीला कस भेटवता येईल हे तर किती लहान हा प्रश्नच त्यांना असतो. तेच आता दुसरीकडे मात्र आता त्या मुलीला कसं का होई ना शांत केलं जात असतं. कारण आता ती मुलगी खूपच जास्त अशी रडत असते. ते पासना इकडे आता अर्जुन
त्या मुलीला समजावतो, त्या मुलीला म्हणजेच गौरीला सांगत असतो की सायली, ताईने सांगितलं आहे सायली, ताईने एक निरोप दिला आहे, ती लवकरच येणार आहे. पण तिने सांगितले की जर कोणी रडाड करत असेल, कोण जास्त त्रास देत असेल ना, तर मग ती उशिरा येईल. तिने मला म्हटलं की ती लवकरच येणार आहे. पण गौरी जर शांत आणि एकदम व्यवस्थित राहिली ना तरच. मग आता तू राहशील ना व्यवस्थित? तुला तर माहिती आहे ना की सगळं काही व्यवस्थित आहे ते, मग तू काळजी करू नकोस असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी अर्जुन जेव्हा तिला समजावतो ना, तेव्हा आता ती म्हणत असते की खरंच सायली ताई येणार का? मी जर शांत आणि गुडगलसारखं वागलं तर अर्जुन म्हणत असतो की हो सायली, ताईने तस असं सांगितलं आहे, कोणीही रडायचं नाही, सगळ्यांनी आनंदी राहायचं. मग अर्जुनला सायलीने ते बोललेले शब्द आठवतात. सोबत प्रतिमाला सुद्धा. आणि त्यामुळेच ना आता सगळी जण खुश असतात. आणि मग आता ती लोक ठरवतात की सायली लवकरच येणार आहे, तर आपण असं रडत बसायचं नाही. ते दुसरीकडे सायलीने आपल्या हातामध्ये डाळ भातची एक प्लेट घेतलेली असते आणि ती घेऊन ती आता तिच्या मुख्य जागेवर बसायला चाललेली असते. आणि जेव्हा ती बसायला जाते ना, तेव्हा मुद्दामून प्रिया अडवणूक करत असते. प्रिया तिला तिथे बसू देत नाही. प्रिया जशी आता तिला बसू देत नाही ना, तसं मात्र आता सायली जी आहे ती मात्र आता इकडे तिकडे बघू लागते. आणि तेव्हाच ना सायली जी आहे ती आता बोलत असते की उघास नादी लागू नकोस. पण आता सायली मला प्रिया म्हणत असते की तू जर माझ्या नादी लागलीस ना तर हे असंच होणार आहे. तुझं बाळ ना आता इथेच होणार आहे. आणि हे सगळं बोलल्यानंतर सायली म्हणत असते की माझं बाळ काही झालं ना तरी इथे होणार नाही, म्हणजे नाही, कारण मला माहिती आहे ना की माझं बाळ जे आहे ना ते जन्माला येईल ते ह्या जेलच्या बाहेरच कारण आहे ना. हे असली घडणारी कामना आपण करत नाही. आणि माझ्या नव्यावर विश्वास आहे, तो माझी लवकरात लवकर इथून सुटका करील, कळल ना. त्यामुळे मला तू नको शिकवू, माझं बाळ कुठे वाढेल आणि कुठे नाही ते कळलं. असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र प्रियाची बोलती बंद होते. आणि प्रियाने एवढं सगळं सुनावून ना आता तोंड बंदच केलेलं असतं. सायली मात्र तिला आता बडबड बडबड करते आणि ती समोर असलेल्या त्या चेअरवर जाऊन बसते. कारण तिला जेवताना सुद्धा ही अशी भांडण वगैरे नको असतात. मुळात ना तिला आता बरं वाटतं की तिने प्रियाला सुनावलं आहे. प्रियाला मात्र या सगळ्याचा खूपच राग येत असतो. प्रिया विचार करते की हिने तर माझी 2 मिनिटात बोलती बंद केली आणि कोणीही त्यामध्ये अडवणूक सुद्धा केली नाही. कारण या आधी ना तिला आता अडवायला बरोच जण म्हणजे तिच्या मदतीला होते, पण आता तिच्या मदतीला कोणीही नव्हतं. त्यामुळे प्रियाला राग येत होता. सायलीचे एक एक शब्द तिच्या कानावर जाऊन आदळत होते. सायली आता पुढील भागात मध्ये पाहायला मिळत की अर्जुन सोबत बसलेली असते आणि अर्जुनला सांगत असते की मला तर असं वाटते ना, म्हणजे मी चेक करून घेतलं होतं 2008 मध्ये जी आपली सोनल होती ती 3 वर्षाची होती. बरोबर तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, ती 3 वर्षाची होती. मग 2008 मध्येच आगही लागली होती आणि त्या जत्रेत आग लागली होती तेव्हाच ती हरवली होती. मग तिभासना अर्जुन हे सगळं चेक करतो आणि अर्जुनलाही कळत की बरोबर तू बोलतेस ते एकदम करेक्ट आहे, असंच झालं होतं. मग आता असं म्हणायला गेलं तर 2008 मध्ये जर ती 3 वर्षाची होती तर आता ती 21 वर्षाची असणार आहे. मग कशावरनं ही मुलगी जी आहे ती आता नाबालिक आहे, म्हणजेच ती काही झालं तरी सुद्धा अल्पवयीन नाही. हेच आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. त्यामुळे आता त्यांचं डिस्कशन सुरू असतं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.